नमस्कार, केतकीज डिलिशियस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत एकदम मस्त आणि हेल्दी पटकन होणारी रेसिपी, ती म्हणजे ज्वारी नूडल्स। तर ही रेसिपी जी आहे ती खास करून मुलांसाठी आहे, मोठ्यांसाठी पण आहेच, पण मुलांसाठी खूप छान आहे। जे बाहेर आपण मॅगी किंवा नूडल्स जंक पदार्थ देतो आपण, तर हे जर घरी करून तुम्ही जर ही रेसिपी त्यांना खाऊ घातली तर खूपच छान आहे। ज्वारी ही पचायला पण हलकी असते आणि पोटाला पण छान असते। चला तर मग आपण सुरू करूया। इथे मी एक बाउल घेतलाय, त्यामध्ये एकच वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। एक वाटीमध्ये खूप नूडल्स तयार होतात। यामध्ये चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा मीठ टाकले मी। आणि आता आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे कोमट पाणी। आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून छान असं गोळा तयार करून घ्यायचा आहे। अजून थोडंसं पाणी लागणार आहे। हे नूडल्स एकदम पटकन होतात, खूप इन्स्टंट आहे ही रेसिपी। तुम्ही ही रेसिपी म्हणजे ज्वारीचे नूडल्स सकाळी जरी तुम्हाला खूप घाई असेल, त्या घाईमध्ये पण हे नूडल्स खूप पटकन होतात डब्यासाठी वगैरे। पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता यावर प्लेट झाकून ठेवायचं आहे आपल्याला, एक 10 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं आहे। आता आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे, थोडासा पाण्याचा हबका मारून। अगदी थोडं पाणी घ्यायचंय। आणि छान असं मऊसूद पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला। थोडंसं तेल लावायचं आहे। छान असं मऊसूत पीठ तयार झालंय। ह्याचा छान असा गोळा करून घ्यायचा आपल्याला लांबट, जेणेकरून जो आपलं चकली किंवा शेव करण्याचा जो सोऱ्या असतो त्यामध्ये बसला पाहिजे व्यवस्थित। आपण इथे कढई ठेवणार आहोत, यामध्ये आपल्याला नूडल्स वाफवून घ्यायचे आहेत। छान पाणी टाकायचंय। इथे प्लेट उलटी ठेवतीये, यावर आपल्याला जाळी ठेवायची आहे। इथे जाळीला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जे नूडल्स आपण पाडणार आहोत ते चिकटून बसणार नाही। मी इथे शेव पाडायचा सोऱ्या घेतलेला आहे, यामध्ये छान तेल लावून घेऊया आपण। आणि ही जाळी घेतलेली आहे मी, ह्यापेक्षा एक लहान होल असलेली पण जाळी असते, पण ही छान आहे, याच्याने छान नूडल्स पडतात। आता आपण छान नूडल्स पाडून घेऊया। बघू शकता किती छान असे नूडल्स पडत आहेत। एका वाटीमध्ये खूप नूडल्स होतात।
आता आपल्याला ह्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे वरनं, जेणेकरून एकमेकांना चिकटणार नाहीत ते. आणि एक 5 ते 7 मिनिटांमध्ये खूप छान वाफ येऊ द्यायची आहे. झाकण ठेवायचं याच्यावर. एक 5 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता छान वाफ आलेली आहे नूडल्सला. गॅस बंद करायचा आहे आणि एक 7 ते 8 मिनिटं आपल्याला फॅन खाली थंड करून घ्यायचे आहेत. आपले नूडल्स थंड होत आहेत तोपर्यंत आपण पुढची स्टेप बघूया. इथे मी थोडंसं तेल टाकते. लसूण छान लाल होतोय. आता आपल्याला टाकायचं आहे कांदा, शिमला मिरची आणि कोबी. भाज्या छान परतून घ्यायच्यात आपल्याला. आपल्याला छान वाफवून घ्यायचं आहे. भाज्या जोपर्यंत वाफते तोपर्यंत आपण जे नूडल्स आहेत ते मोकळे करून घेऊया. बघू शकता छान असे नूडल्स झालेले आहेत आपले. आता आपल्याला ह्याला छान मोकळं करून घ्यायचं आहे. खूप लवकर थंड होतात आणि खूप छान होतात हे. बघू शकता किती छान असे नूडल्स झालेले आहेत तयार आणि खूप छान चविष्ट लागतात. मी माझ्या मुलीसाठी पहिल्यांदा जेव्हा बनवले होते तेव्हा तिला खूप आवडले होते. आणि असं घरच्या घरी बनवल्यावर एवढं पौष्टिक असल्यावर मुलं खूप आवडीने खातात. तयार आहेत आपले ज्वारीचे नूडल्स. खूप पटकन होणारी रेसिपी आहे की नाही.
तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.